महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। राज्यभरात एफडीएची धडक मोहीम, भ्रामक औषधांविरोधात 73 लाखांचा साठा जप्त। राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने भ्रामक जाहिराती, मिसब्रँडेड औषधे आणि नियमबाह्य विक्री विरोधात मोठी मोहीम राबवत 7 जिल्ह्यातील 12 आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवर धडक कारवाई केली। या मोहिमेत तब्बल 73,24,656 रुपये किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। एफडीए आयुक्त यांनी जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या विरोधात प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट केले। दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमार्फत औषधांची विक्री करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांवर यापुढेही सातत्याने आणि अधिक कारवाई कठोर केली जाईल असा इशारा त्यांनी दिला। बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात विशेष मोहीम राबवण्यात आली। या कारवाई दरम्यान हरिद्वार, उत्तराखंड येथील मे दिव्या फार्मसी या उत्पादकाच्या औषधांचा मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला। विभागनिहाय कारवाईत नागपूर विभागातून 7,26,755 रुपये, नाशिकमधून 7,10,945 रुपये, पुण्यातून 14,68,981 रुपये, बृहन्मुंबईतून 1,85,600 रुपये, कोकण विभागातून 18,58,000 रुपये, अमरावतीतून 1,42,229 रुपये, तर छत्रपती संभाजीनगर विभागातून 48,718 रुपये एवढ्या किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला। याशिवाय पुणे विभागात तपासणी दरम्यान 21,83,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीची एलोपॅथी मिसब्रँडेड औषधेही आढळून आली। एफडीएने नागरिकांना भ्रामक जाहिरातींना बळी न पडण्याचे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन टाळण्याचे आवाहन केले आहे। संशयास्पद औषधे, अवैध साठवणूक किंवा चुकीच्या जाहिरातींबाबत नागरिकांनी तात्काळ एफडीएकडे तक्रार नोंदवावी असेही प्रशासनाने स्पष्ट केले। तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवून तात्काळ तपास व कायदेशीर कारवाई केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश नवले, तृप्ती भोईर, मुंबई।